अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व स्वामी भक्तांसाठी एक खास व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याचं कारण असं की माझे आदरणीय गुरुमित्र रत्नाकर सहस्त्रबुद्धे राहणार पुणे युनिव्हर्सल कॉलनी नवले पुलाजवळ. आज मी इथं पुण्यात कामासाठी आलो होतो आणि योगायोगाने त्यांच्याकडे जाण्याचा मला योग आला. गप्पा गोष्टी झाल्यानंतर मी म्हटलं सध्या काय करता, तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मला फार आनंद झाला. कारण माझ्या सत्संगात मी सांगत असतो की आपल्याकडे जी नवविधा भक्ती आहे, काया वाचा मन, त्यापैकी एक ग्रंथ हे वाचायलाच पाहिजे. पण वाचण्यापेक्षा जर लिहिले तर त्यापासून आपल्याला जास्त ज्ञानप्राप्ती होती. रत्नाकर काकांनी मला सांगितलं की मी सध्या गुरु लीलामृत जे वांबरेकर बुवांनी लिहिलेली अक्कलकोट स्वामींची जी पोथी 53 अध्यायाची, सध्या त्याचं लिखाण चालू आहे. 2 त्यांनी वह्या केलेल्या आहेत. अत्यंत अक्षर सुंदर आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये 30 अध्याय आहेत आणि दुसऱ्यामध्ये आता ते 23 अध्याय 43 लिखाण चालू आहे. त्याचप्रमाणे गजानन महाराजांचं जो ग्रंथ आहे तोही त्यांनी हाताने लिहून काढलेला आहे. आणि विशेष म्हणजे गुरु ग्रंथ ज्याला फार पूर्वीपासून प्रसिद्धी आहे आणि अत्यंत पावनमय म्हणजे ज्ञानेश्वरी त्यांनी हाताने लिहून काढलेली आहे. अशी सेवा हल्ली आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे काय झालंय, देवाच्या दारात जायचं, डोळे बंद करायचे, नारळ हार पेढे, यात्रा समाप्त. अनेक सिनियर सिटीजनचं म्हणणं की आम्ही काय करावं, तुम्ही काही करू नका, तुम्ही ग्रंथ वाचण्यापेक्षा तुम्ही लिहायला चालू करा. आणि रोज जास्त लिहायची गरज नाही. रोज फक्त 10 जरी ओळी लिहिल्या, 10 ओळी, तरी तुम्हाला फार ज्ञानप्राप्त होईल आणि तुमचा वेळ जाईल. आज जर तुम्ही 10 लिहिले तर उद्या म्हणतात 11 लिहा, नंतर तुम्ही 12, नंतर 15 आणि नंतर तुम्ही 100 ओळ्यापर्यंत जाऊ शकता. आणि या सेवेला काही लागत नाही, वेळ भरपूर आहे. आणि लिहायचा उद्देश काय की जेव्हा आपण ग्रंथ लिहितो तेव्हा आपल्याला ज्ञानप्राप्ती जास्त होते. कारण एक वाक्य आपण 3 वेळा उच्चार करतो. एकदा लिहिता लिहिता, एकदा लिहिल्यानंतर आणि एकदा पुन्हा आपण फायनल करतो. तेव्हा एक ओवी 3 वेळा लिहिली जाते, 3 वेळा वाचली जाते. आणि ग्रंथ हे खरं असेच वाचायला पाहिजे. परंतु आज फक्त बोटं फिरवण्याचा कार्यक्रम चालतो. वारंवार मी सांगतो, काहीही समजत नाही. आज रत्नाकर काकांनी जे ग्रंथ लिहिले मला पाहून आनंद झाला. म्हणजे लोकांना काहीतरी दाखवायला पाहिजे. आणि हा आदर्श फार सुंदर आहे. भाविकांना माझी विनंती की काही करू नका, तुम्ही फक्त हे आपलं पायंडा पाडा. रोज सकाळी 10 ओळी, रोज संध्याकाळी झोपेपर्यंत केव्हा 24 तास आपल्याला दिलेले आहेत. त्यातले 8 तास झोपेत गेले, 8 तास तुमचे कामाला गेले, तर तुमच्याकडे 8 तासाचा वेळ आहे. 8 तासात तुम्ही काही करू शकता. श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ लिहा, गुरु लीलामृत लिहा, गुरुचरित्र लिहा, अन्य तुमच्या आवडीचा कोणताही ग्रंथ लिहा. कारण ग्रंथ वाचल्यानंतर तुम्हाला ज्ञानप्राप्ती होती. बोटं फिरून किंवा तुम्ही डोळे फिरून काहीही कळत नाही. ते फक्त तुम्ही समजण्यासाठी वाचत नाही, तुम्ही कोणतेही ग्रंथ संपवण्यासाठी वाचता. आणि रत्नाकर काका म्हणाले की मी ते समजून घेण्यासाठी लिखाण सुरू केलेलं आहे. त्यांच्या घरचं वातावरण पाहिलं. आता आमचा छोटासा सत्संगाचा कार्यक्रम पण झाला. पण भाविकांनी अशा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण काहीतरी प्रेरणा घ्यायला पाहिजे. तर मी रत्नाकर काकांना फक्त एकच प्रश्न विचारतो की हे जेव्हा तुम्ही लिहायला चालू केलं, तुम्हाला काय अनुभूती आली की आपण ग्रंथ लिहिल्याची आपल्या सेवेचं फळ आहे? अनुभूती अशी आली की मला कुठलीही गोष्ट मी मनात म्हटली की ती मला वेळोवेळी अडचणींना मात करून ती मिळाली. त्याच्याबरोबर एक शक्ती मिळाली. आणि लिखाणाचा कार्यक्रम म्हणजे जो वेळ जायचा आहे, त्यामुळे मी एक स्वामी समर्थांची जपमाळ रोज लिहितो. ते माझा 5 लाखाच्या वर जप लिहून झालेला आहे. आणि आता हे लिखाण घेतलं आहे मी 22पासनं 22पासनं तर अद्यावत लिहित आहे मी. आणि ते लिखाणामुळे मला एक समाधान मिळतो. रोज मी नियमित 15 ओव्या लिहितो. एका पानात 15 ओव्या मावतात. त्या मी वह्या विकत घेतल्या आणि 15 ओव्या रोज लिहून काढतो. आणि मला त्यातलं फार समाधान वाटतं. लिखाण झालं नाही की मला चुकल्या सर्व आज दिवसभर काहीतरी केलं नाही मी. आणि ते लिखाण म्हणजे मला मनाला शांती लाभते. हे मला तर काका मला एक सांगा की आता मी तुमच्यापेक्षा फार लहान आहे. तुमच्या बरोबरीचे जे सिनियर सिटीजन आहेत, आज काकांचं वय 76 वाटत नाही. एवढा उत्साह आहे. अनेक व्यक्ती मी पाहतो, पण आजचा यांचा उत्साह पाहिला मला फार बरं वाटलं. 76 वय यांचं आहे. त्यांच्याकडून त्यांच्या वयाच्या किंवा आसपास जे आहेत त्यांनी सुद्धा ही प्रेरणा घ्यावी. तर सिनियर सिटीजनने आता ह्या वयात काय करायला पाहिजे?
सिनियर सिटीजननी लिखाणकाम, वाचन, जप याच्यातच त्यांचं असं हे आहे. कारण बाकीच्या गोष्टी तर या रोजच्या आता तुमचं सगळं करून झालेलं आहे, संसार झालेला आहे. आता निवृत्तीनंतर काय देवदर्शन आणि हे मी फार कमी करतो. घरातच जास्ती राहणं आणि लिखाण, पोथी वाचणं. पूजा केली देवाची जवळजवळ 45 वर्ष पूजा केली. तर आमच्याकडे पहिलेपासून वाचणं, लहानपणापासून आमच्याकडे म्हणजे आमचे 31 लोक आम्ही एकत्र राहत होतो परंपरेला. आणि त्यामुळे जेवताना सुद्धा पहिले पुरुष बसायचे, नंतर स्त्रिया त्यांचे वाटलेले होते. आणि 7 वाजता परवाचा म्हणजे देवाचं म्हटल्याशिवाय जेवण नसायचं. श्रावण सोमवारी, शेवटच्या सोमवारी आमच्याकडे शंकराचं पोथी वाचन व्हायचं. त्याच्यानंतर मग उपवास सुटायचा आणि सर्वजण उपवास करायचे, लहान असो मोठे असो. त्यामुळे तेव्हापासून हे संस्कार आहे. बाजूलाच आमच्या राम मंदिर होतं, समोर राम मंदिर, विठ्ठल मंदिर आणि पुढे दत्त मंदिर. अशा मंदिराच्या सहवासात राहिल्यामुळे रामनवमीला भरपूर कार्यक्रम ऐकले, प्रवचन ऐकले, हिंदी कीर्तन ऐकले. तेव्हापासून एक मनाला घडण झाली की काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे हेच कानावर पडलं तर त्याच्यानं काहीतरी फायदाच होतो. त्यामुळे मी तेव्हापासून आणि आमचे वडील सुद्धा देवपूजा करायची. आमच्याकडे जवळजवळ 30-40 देव होते. पहाटे 5ला उठून ते आंघोळ करून 7 वाजता टीचर होते. कधीही ते आज त्यांना ताप आला म्हणून पांघरून घेऊन बसले असं कधीही झालं नाही, कारण देवाची कृपा. तर यांचं लिखाण चालू आहे, वाचन चालू आहे आणि त्यांच्या घराण्यावर सर्व दत्त अवतारांची कृपा झालेली आहे. तशीच कृपा सर्व सिनियर सिटीजन जे देवाचं करतात त्यांच्यावर व्हावी. कारण अत्यंत आनंदमय वातावरण आहे. त्याने जे सांगितलं हे 1-2 सिनियर सिटीजननी जरी ऐकून घेतलं आणि त्याप्रमाणे जर सेवेला प्रारंभ केला तर यांच्या घराप्रमाणे सर्वांच्या घरामध्ये परमेश्वराचा कृपा आशीर्वाद मिळेल. सगळ्यांच्या घरामध्ये वातावरण चांगलं राहील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.